एक मिनिट यस सुधीर भाऊ आणि अध्यक्ष महाराज, माझे मंत्री महोदयांना सुधीर भाऊ मनगुट, एक मिनिट मंत्री महोदय. एससी आणि एसटी च्या बाबत मी आदिवासी विकास मंत्री म्हणून समिती गटीच्या आधीन धर्मांतरित लोकांना परत आणणे आणि त्यांना लाभ देण्यासाठी मी प्रामाणिकपणे जबाबदारी स्वीकारली. एससी आणि एसटी सुधीर भाऊ स्पेसिफिक 3 प्रश्न माननीय मंत्री महोदयांना आहे. थोडक्यात मी तर पहिल्यांदा सन्माननीय सदस्यांचं अभिनंदन करेन. त्यांनी अग्रवाल साहेबांनी एका उत्तम विषयाला वाचा फोडली. माननीय मंत्री महोदयांकडून माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहे की याचं बांधकाम कसं होतं, तर विदेशातून पैसा येतो. मागच्या वर्षी अध्यक्ष महाराज साधारणतः 1515 संस्थांना विदेशातून पैसा आला. म्हणून माझा पहिला प्रश्न आहे मंत्री महोदय की विदेशातून महाराष्ट्रातल्या या धर्मांतरण करण्याच्या प्रोत्साहनासाठी जो पैसा येतो या अधिवेशन संपेपर्यंत तुम्ही पटलावर माहिती देणार आहात का? दुसरा प्रश्न अध्यक्ष महाराज, ही जबाबदारी गृह विभागाला दिली असल्याने पोलीस विभागामध्ये कामाचा ताण असतो. दुसरा माझा प्रश्न आहे की असे प्रश्न उपस्थित झाल्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी आपण विशेष विंग स्थापन करणार आहात का? मी फक्त एक आकडा सांगतो. 1951 मध्ये हिंदूंची लोकसंख्या 84.1% होती. 2011 मध्ये 5% कमी झाली, 79.80%. कशामुळे होता अध्यक्ष महाराज? तर मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीने विदेशातून पैसा येतो आहे आणि यामध्ये हे धर्मांतरण वेगाने होते आहे आणि या दृष्टीने महाराष्ट्राची लोकसंख्या सुद्धा अध्यक्ष महाराज कमी होते आहे. आणि म्हणून नंबर 1, विदेशातून येणाऱ्या पैशाचा हिशोब महाराष्ट्रात किती आला आहे हा तुम्ही देणार आहात का? तक्रारीची गंभीर दखल घेण्यासाठी एक विंग आवश्यक आहे, ती आवश्यक विंग करणार आहात का? आणि तिसरा मुद्दा, या संदर्भात अनेक राज्यांनी कायदे केले आहे, जगात कायदे आहे. म्हणजे मी आता माहिती घेतली, पाकिस्तानामध्ये तर अनुच्छेद 20 नुसार ईशनिंदा आणि धर्मत्याग डायरेक्ट मृत्यूदंड आहे. संयुक्त अरब अमारीत ॲपॉस्ट्रॉफी मृत्यूदंड. इराण संविधानातील कलम 167 मृत्यूदंड. मी मृत्यूदंड द्या म्हणणार नाही, पण अध्यक्ष महाराज याला काही नियंत्रण करण्यासाठी योजनाबद्ध रीतीने आपण काही करणार आहोत का की अशा पद्धतीने सहज आपण करावं? कारण शेवटचं महात्मा गांधींचं हे अतिशय उत्तम वाक्य आहे, सक्तीने किंवा आमिषाने होणाऱ्या धर्मांतरास माझा तीव्र विरोध आहे. गांधीजी नेहमी सांगत असत की एखाद्या व्यक्तीने दुसरा धर्म स्वीकारण्याऐवजी आपल्या स्वतःच्या धर्मातच अधिक चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे प्रत्येक धर्म हा चांगला आहे. प्रेम, अहिंसा, शांतता ह्या धर्माचे जे मूळ तत्व आहे. महात्मा गांधींनी सांगितलं की तुम्ही तुमच्याच धर्मात राहा, उत्तम व्यक्ती बना. माझा माननीय मंत्री महोदयांना प्रश्न आहे की तुम्ही या संदर्भात एक स्पेशल टास्क समिती, कायदा व इतर गोष्टींबद्दल करणार आहात का? आणि विदेशी पैशा संदर्भात पटलावर माहिती देणार आहात का? माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजींनी जे 3 विषय या ठिकाणी मांडले आहे, प्रश्न मांडलेले आहेत, तीनही विषय हे जरा प्रचंड या ठिकाणी चौकशी करून करण्याचे आहे. तर विदेशातून येणाऱ्या जो पैसा आहे धर्मांतराकरता तो किती येतो आहे, कुठनं येतो आहे, ते सोर्सेस काय आहे, त्यानंतर ह्या ज्या तक्रारी येतात त्या तक्रारीवर विशेष विंग असली पाहिजे. अनेक राज्यात, अनेक देशामध्ये काय काय कायदे आहे, त्या कायद्याचा अभ्यास करून आपल्या राज्याने पुढाकार घेतला पाहिजे. सुधीर भाऊ, मी आपल्याला आश्वस्त करतो की मी माननीय मुख्यमंत्री आणि आपण अत्यंत महत्त्वाचे नेते असल्यामुळं